होय, आम्ही आता प्रचंड घाबरलो आहोत. जणू काही आम्हाला धडकी भरली आहे. होय, आता आम्हाला घराबाहेर कसं पडायचं हा प्रश्न पडलाय. आणि काय सांगू तुम्हाला, आणि ज्यावेळेला भावकीची बैठक होते काही अनाहूत पाहुणे येतातच. तर काल बारामतीवरनं कोणी कळव्यावरनं आले होते. आणि मग कालचा मेळावा म्हणजे आमच्या कोकणामध्ये उत्सव, सण, एखादं सुखद कार्य गावात असलं की चाकरमानी मुंबईमध्ये भावकीची बैठक घेतात. मग ही भावकीची बैठक म्हणजे कालचा वरळीचा मेळावा होता. आणि मग मोठा भाऊ सगळ्या भावकीला एकत्र करतो की आपापसातलं विघ्न सोडूया आणि येणारा उत्सव सण निर्विघ्नपणे पार पाडण्याचा प्रयत्न करूया. असाच प्रयत्न काल भावकीचा खेळ आम्ही पाहिला. आणि ज्यावेळेला भावकीची बैठक होते काही अनाहूत पाहुणे येतातच. तर काल बारामतीवरनं कोणी कळव्यावरनं आले होते. हे सगळे अनाहूत पाहुणे होते. होय, आम्ही आता प्रचंड घाबरलो आहोत. जणू काही आम्हाला धडकी भरली आहे. होय, आता आम्हाला घराबाहेर कसं पडायचं हा प्रश्न पडलाय. आणि काय सांगू तुम्हाला, उद्या जणू काही महाराष्ट्रातलं सरकार कोसळणार. जे भाट लोक सुरू झाले आहेत की जणू त्यांचं सरकार आलंच. केंद्रात आता जणू काही पायघड्याच आणि राष्ट्रपती भवनावर जणू काही शपथविधीचा सोहळा याची तयारीच लगबग सुरू झाली. हो, बालिशपणा. त्रिभाषा हवी का नको, ऐच्छिक भाषा हिंदी चालेल की नाही. आणि तुमची लेकरं ज्या शाळेत शिकली तिथे तिसरी भाषा मराठी आहे. ह्याचं उत्तर द्याल का? तुम्ही जे दुराग्रह दाखवता, मग बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकताना बॉम्बे नको मुंबई हे तुम्ही बोललात का? मला एक मनसेचा शिवसेनेचा नेता दाखवा की त्याने बॉम्बेचं मुंबई करा म्हणून म्हटलंय आणि त्या शाळेमध्ये तिसरी भाषा नको म्हणून आंदोलन केलंय. तर आपल्या लेकराने चांगलं ते घ्यायचं, महाराष्ट्रातल्या बाकी लेकरांना जाऊ दे, तडपडू दे, कमी शिकू दे. हीच भूमिका हा प्रामाणिकपणाची आहे. ये पब्लिक आहे, सब जानती है. कोणाची मुलं कुठे शिकली, ती किती भाषा शिकली, त्यांना बॉम्बे चाललं, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांना सिनेमा बघायचा तर खान बरोबरच बघावा लागतो. आणि मराठी भाषेचा कार्यक्रम करायचा असेल तरी जावेद अख्तरांचं हिंदी भाषणच त्यांना लागतं. हे सगळं पब्लिक बघते आहे. आणि त्यामुळे मराठीची अस्मिता, मराठीचा कट्टरता, विद्यार्थ्यांचं हित आणि हिंदू रक्षण याच्यावरच विकासाचं राजकारण आम्ही करतो. निवडणुकात यांचा पराभव अटळ आहे आणि म्हणून यांचा प्रयत्न एकमेकाशी जोडून बळ निर्माण करण्याचा आहे.